या सभेवरनं उद्या राज ठाकरेंची सभा असल्यामुळे वैभव नाईक यांनी टीका केलेली आहे। वैभव नाईक असं म्हणतात की आमच्या उमेदवारासाठी आमचे नेते प्रचारासाठी येत आहेत, मात्र राज ठाकरे दुसऱ्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी। मला असं वाटतं की त्यांची सभा नाहीये, त्यांची कॉर्नर सभा आहे। ज्या पद्धतीने तिथे व्यासपीठ आणि त्या सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत ना, सो उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीत घेतलेली पण कॉर्नर सभा होती आणि इथे घेतात ती पण कॉर्नर सभा आहे। सभा काय असते ती उद्या बघायला मिळेल। आणि दुसरी गोष्ट, आमचे नेते हे प्रचाराला येतात। उद्धव ठाकरे येत्या 20 मेला कोणाला मतदान करणार आहेत? शिवसेनेला करणार आहेत की काँग्रेसला करणार आहेत? ज्या बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की मी काँग्रेसला बरोबर जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करीन, त्यालाच येत्या 20 तारखेला उद्धव ठाकरे मतदान करणार आहेत, त्या काँग्रेसला। त्यामुळे आम्ही प्रचाराला येतो, तुम्ही तर मतदान करता दुसऱ्या पक्षाला। सो वैभवला एवढंच माझं मत असेल की पहिला आपल्या नेत्याला समज द्या की जिथे तुम्ही राहता तिथेच जर तुमचा उमेदवार नसेल तर तुमची मुंबईमध्ये आत्ताची परिस्थिती नक्की कळून येते। राज ठाकरे आणि नारायण राणे अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि कोकणात राज ठाकरे यांची उद्या जाहीर सभा। कशा पद्धतीने? राजसाहेब आणि नारायण राणे साहेब हे जुने मित्र आहेत आणि मला असं वाटतं की मोदी साहेबांना आम्ही ज्यावेळेला पाठिंबा दिला त्याच्यानंतर अनेक नेत्यांनी सन्माननीय राजसाहेबांना सभेसाठी मागणी केली होती। सो मैत्रीत्वाच्या नात्याने साहेबांनी राणे साहेबांना हो म्हटलं आणि मला असं वाटतं की उद्याची सभा ही कोकणासाठी एक ऐतिहासिक सभा होईल। मागील अनेक वर्षात अशी कुठलीही मोठी सभा झाली नाही ज्यात असे दोन दिग्गज नेते एका व्यासपीठावर येऊन सभा घेतील। सो माझी तुम्हाला विनंती आहे की आजची सभा रेकॉर्ड करून ठेवा, कारण उद्याची सभा ही महाविक्रमी होणार आहे आणि त्यात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची पत आणि राजसाहेबांची पत ही महाराष्ट्रासमोर येणार आहे। टिळक मार्ग पोलीस स्टेशन मध्ये खंडणी मारहाण कट रचल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या संदर्भात मला वाटतं की हा प्रकरण असं आहे की मला एक फोन आला वैभव नावाच्या मुलाचा आणि त्यांनी मला सांगितलं मला आणि माझ्या बायकोला, आम्हाला दोघांना आमचे जे पार्टनर आहेत त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे, तर तुम्ही आमच्या मदतीला या। सो मी ताबडतोब त्याला सांगितलं तुम्ही 100ला कॉल करा, मी येतोच, पण तुम्ही 100ला कॉल करा। त्यानुसार त्यांनी 100ला कॉल केला आणि त्याच्यानंतर मी तिथे जाताना तिथले सिनियर पी आहेत वाघ म्हणून, त्यांना मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं असं अशी गोष्ट घडली। त्यांनी लगेच पोलीस पाठवले। मी ज्या वेळेला तिथे गेलो त्यावेळेला खरंच तिथं खाल्लं लॉक केला होता। मग पोलीसवाले आले, पोलीसवाल्याने तो लॉक उघडायला लावला आणि आम्ही वरती गेलो। बरोबर, हा प्रसंग आहे। आता ह्या प्रसंगामध्ये माझ्यावर दाखल केलेला गुन्हा असा आहे की मी 5 कोटीची खंडणी मागितली। जगातला पहिला माणूस असेल जो खंडणी मागायला स्वतः गेला आणि सोबत पोलीस घेऊन गेला। सो मला असं वाटतं की पोलिसांनी देखील विचार करून गुन्हा दाखल केला पाहिजे की पोलिसांसमोर कोण खंडणी मागतो का, एवढा मूर्ख आहे का? सो मला असं वाटतं दाखल झालेला गुन्हा, आत्ता जे काही अधिकाऱ्याशी मी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की हा हाय प्रोफाईल गुन्हा आहे। हाय प्रोफाईल गुन्हा आहे म्हणजे काय, नक्की कोण दबाव टाकतो? हाय प्रोफाईल गुन्हा आहे तर मला वाटतं हे एक षडयंत्र आहे। आम्ही ज्या पद्धतीने प्रचार करतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत, या सगळ्याला विरोध म्हणून ही गोष्ट केली गेलेली आहे। आज या विषयात मी स्क्वॅशिंगला कोर्टात गेलेलो आहे, हायकोर्टामध्ये, आणि मला पूर्ण खात्री आहे की आज संध्याकाळपर्यंत मला हायकोर्ट याच्या बाबतीमध्ये रिलीफ देईल। अतिशय खोटा गुन्हा आहे आणि मला वाटतं कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर मी ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाकीच्या ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या सांगेनच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।